ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनने कोर्टात जी काही कमाल केलेली असते त्यामुळे सायली त्याच्यावरती खूपच खुश असते आणि झोपत असताना सायली अर्जुनला म्हणत असते की सर, सायली अर्जुनला म्हणायला लागते की सर, मला आज रात्री झोप लागणार आहे की नाही माहिती नाही, कारण मला मनातला आनंद आवरताच येत नाही. मला हे चांगलंच माहिती होतं की तुम्ही कोर्टात हे सिद्ध करणार की मधुभाऊनी खून नाही केला, त्या साक्षीनेच खून केला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली, हे अजून सिद्ध व्हायचं आहे. त्यावरती सायली म्हणते, परंतु सर, तुम्ही कोर्टात हे तरी दाखवून दिलं ना की ती साक्षी खुनाच्या वेळेला त्या हॉटेलमधून बाहेर पडली होती. मग तो खून त्या साक्षीनेच केला आहे हे सिद्ध करायला तुम्हाला आता कितीसा वेळ लागणार आहे. सायलीचा आपल्यावरचा इतका प्रचंड विश्वास पाहून अर्जुन सुद्धा खूपच खुश असतो. सायली म्हणते, आणि सर, ती साक्षी दोषी आहे म्हणूनच ती त्या हॉटेलच्या बाहेर पडली होती आणि यावरती सर्वांना आता काही झालं तरी विश्वास ठेवायलाच लागेल. अर्जुनला झोप लागलेली असते हे सायलीच्या लक्षात येत नाही आणि सायली मात्र खूप खुश होत बोलतच सुटलेली असते. ती म्हणते की जेव्हा ते CCTV फुटेज तुम्ही कोर्टात दाखवलं ना, तेव्हा साक्षी आणि महिपती खूपच घाबरले होते आणि प्रिया सुद्धा पूर्णपणे घाबरून गेली होती. आता प्रिया किती खोटारडी आहे हे लवकरात लवकर समोर येणार आहे आणि तो खून साक्षीनेच केला आहे आणि प्रियाने तिला साथ दिली आहे खोटी साक्ष देण्यामध्ये, हे सुद्धा आता लवकरच तुम्ही समोर आणणार आणि मधुभाऊ लवकरात लवकर सुटणार असं एक्साइटमेंटमध्ये बोलत आता सायली अर्जुनकडे वळते. पाहते तर अर्जुन गाढ झोपी गेलेला असतो. तेव्हा आता सायली म्हणते, अर्जुन सर किती दमले आहेत आणि मी मात्र यांच्याशी गप्पा मारत बसले आहे. त्यानंतर सायली उठते आणि अर्जुनला पांघरून घालते आणि झोपी जाते. तर इकडे आता रविराजचा खूपच संताप होत असतो, कारण साक्षीने कोणतीही खरी साक्ष कोर्टामध्ये दिलेलीच नसते आणि अर्जुनने हे प्रूफ सुद्धा करून दाखवलेलं असतं. तेव्हा महिपती साक्षीला उगाच समजावून सांगण्याचं नाटक करत म्हणायला लागतो की नीट आठवणं बाळा, कारण हे वकील साहेब आपल्या मदतीसाठीच आहेत. तेव्हा रविराज म्हणत असतो, साक्षी हे बघ, तू परत एकदा आठवून बघ. तेव्हा साक्षी म्हणते, सर मी खरंच सांगते की मला नाही आठवत आहे. तेव्हा आता रविराज म्हणायला लागतो की हे बरं आहे, म्हणजे 8:30 तू आतमध्ये गेली होतीस हॉटेलमध्ये, 2:46 तू बरोबर बाहेर पडली. हा टाइम तुझ्या बरोबर लक्षात आहे, परंतु मधल्या 1.5 तासात तू काय केलं हे तुझ्या लक्षात नाहीये. तेव्हा साक्षी आता रडण्याचं उगाच नाटक करत खोटं सांगत आता महिपती, नागराज, प्रिया आणि साक्षीचा हा रचलेला एक प्लॅन असतो आणि त्या प्लॅननुसार ते काम करत असतात. तेव्हा साक्षी सांगते की खरं तर एक अशी घटना घडली होती की जी कोर्टात मी नाही सांगू शकले. तेव्हा रविराज विचारतो, नक्की काय घडलं होतं त्या रात्री. तेव्हा आता साक्षी म्हणायला लागते की मित्रमैत्रिणीच्या आग्रहामुळे आयुष्यात पहिल्यांदा मी दारू प्यायले होते आणि त्या नशेमध्ये मी कुठं गेले, काय केलं, नेमकं मी कुठे होते, त्या नशेमध्ये मी काय बोलले हे मला खरंच काहीच आठवत नाही. तेव्हा आता महिपती उगाच चिडल्याचं नाटक करत म्हणायला लागतो, काय दारू, हे काय ऐकतोय मी, तू दारू प्यायली होती. तेव्हा आता साक्षी म्हणते, हे बघा अण्णा, प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी फक्त आणि तुमच्यासाठीच मी ही गोष्ट सांगू शकले नाही कोर्टात, परंतु माझ्यावरती विश्वास ठेवा अण्णा. मला ते मधल्या टायमिंगमधलं खरंच काही आठवत नाही की मी केव्हा बाहेर पडले होते, केव्हा परत आतमध्ये आले होते, मी त्या पार्टीमध्ये नक्की काय केलं. तेव्हा आता रविराज म्हणतो, इतकी नशेत होतीच का तू खरं. तेव्हा आता महिपती उगाच चिडल्याचं नाटक करतो आणि सर्वांसमोर साक्षीच्या कानफाटात मारतो आणि म्हणायला लागतो की एक मुलगी असून तू दारू पेलीस. तेव्हा आता प्रिया, नागराज आणि रविराज सुद्धा खूपच घाबरलेले असतात, कारण महिपतीने सर्वांसमोर साक्षीच्या थोबाड फोडलेलं असतं. तेव्हा रविराज म्हणतो, परंतु साक्षी, अगं मग ही गोष्ट तुम्हाला आधीच का नाही सांगितलीस. तेव्हा आता साक्षी म्हणते की सर, मला आधीच्या वकिलांनी ही गोष्ट लपवण्यास सांगितली होती, कारण जर ही गोष्ट मी कोर्टात जरी सांगितली असती तरी अर्जुन हे सुद्धा सिद्ध करायला मागे पुढे थांबला नसता की मी एक व्यसनी मुलगी आहे आणि ही गोष्ट अण्णाला कळली असती तर, आणि त्यामुळे मी घाबरून तुम्हाला काहीच नाही सांगितलं यातलं. तेव्हा आता महिपती उगाचच नाटक करत परत एकदा तमाशा करायला लागतो आणि म्हणतो की मला ना आज असं वाटतंय की कोणीतरी मला मारावं आणि गाडावं एकदाचं. तुला दारू पिताना थोडी लाज कशी काही नाही वाटली, तुला एकदाही बापाचा विचार नाही आला का, आपल्या 7 पिढ्यात कोणी दारूला स्पर्श केलेला नाही आणि तू मुलगी असून असं म्हणून परत एकदा महिपती हात उगारतो. तेव्हा आता रविराज त्याच्यावरती ओरडतो आणि त्याला थांबायला सांगतो आणि साक्षी उगाच त्याच्यापुढे हात जोडत त्याच्या पाया पडायला लागते आणि महिपतीला समजावण्याचा प्रयत्न करायला लागते. रविराज महिपतीला म्हणायला लागतो, असं मुलीवरती हात उगारतं का कोणी. तेव्हा आता साक्षी
महिपतीला म्हणायला लागते की यांना खरंच सॉरी, मला माफ करा. आणि महिपतीच्या गळ्यात पडून रडायला लागते. तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा तुम्ही समजावा ना, साक्षी हे बघ तू अजिबात रडू नकोस ना, प्लीज जरा शांत हो ना. तेव्हा आता रविराज म्हणायला लागतो की प्लीज तुम्ही असं मुलीवरती ओरडू नका. तेव्हा आता महिपती म्हणतो की लहानपणापासून हिची आई गेल्यापासून काळजाच्या तुकड्याप्रमाणे हिला वाढवलं आहे आणि आता हीच मुलगी अशी वागायल्यानंतर मग मी काय करायचं, मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं. तेव्हा आता रविराज म्हणतो की एकट्या पडलेल्या बापाचं मन आपल्या मुलीसाठी किती ओढ घेत असतं हे मला चांगलंच माहिती आहे महिपती शेठ. तर रविराज साक्षीला म्हणतो की मी तुला एक महत्त्वाचा सल्ला देतो साक्षी, आयुष्यामध्ये वकील आणि डॉक्टर या दोघांसमोर कधीही खोटं बोलायचं नाही आणि कोर्टामध्ये खोटं बोलणारा संशयित ठरतो, खरं बोलणारा नाही. त्यामुळे त्या दोघांसमोर जर खोटं बोललं ना तर एकतर अख्खं आयुष्य हॉस्पिटलमध्ये तर काढावं लागतं, नाहीतर मग जेलमध्ये. तेव्हा आता साक्षी म्हणते यस सर, मी तुमची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवेन, परंतु पुढे आपण काय करणार आहोत. तेव्हा आता रविराज म्हणतो कोर्टाची पुढच्या तारखेची हेअरिंग येईपर्यंत आपल्याला काही ना काहीतरी मार्ग काढावा लागेल. तर त्यानंतर सकाळी इकडे अर्जुन उठलेला असतो, पाहतो तर त्याच्या अंगावरती ब्लँकेट असतो. इतक्यातच सायली येते आणि अर्जुनला गुड मॉर्निंग म्हणते. तेव्हा आता अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते सायली. अर्जुन सायलीला म्हणतो की मला एक सांगा मिसेस सायली, मी रात्री झोपताना माझ्या अंगावरती ब्लँकेट नव्हतं, तुम्ही घातलं का. तेव्हा सायली म्हणते नाही, मला असं वाटतं की तुम्हीच घेतलं असेल परंतु तुमच्या लक्षात नसेल. तेव्हा अर्जुन म्हणतो माझा काही मेमरी लॉस झालेला नाही आहे, मला सांगा की तुम्हीच घातला असेल. तर सायली सांगते की नाही आई आले असतील, नाहीतर विमलताई, नाहीतर मग अस्मिताताईंनी येऊन घातलं असेल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो नंतर डॅड, पूर्ण आजी, अश्विन हे सुद्धा आले असतील, म्हणजे एक कलेक्टिव्ह फॅमिली प्रोग्राम झाला होता का रात्री माझ्या अंगावरती ब्लँकेट घालण्याचा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला ना खोटं बोलायला येत नाही, कारण तुमचे डोळे आहेत ना ते खरं बोलून जातात. तेव्हा आता सायली म्हणते की वा रे वा, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, एक तर रात्री मी तुमच्या अंगावरती ब्लँकेट घातलं आणि तुम्ही वरून मलाच बोलताय. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणायला लागतो खरं आलं ना बाहेर. तेव्हा सायली आता डोक्याला हात लावते आणि हसायला लागते. तर अर्जुन म्हणतो वेल मला हे सांगा की ही एक्स्ट्रा काळजी कशासाठी घेताय तुम्ही, म्हणजे हे एक्स्ट्रा काळजी घेणं म्हणजे माझं गिफ्ट आहे का. तेव्हा सायली म्हणते गिफ्ट, मी तुम्हाला कशाला गिफ्ट देऊ. तेव्हा अर्जुन मनात म्हणतो की ओ नो, मी तर मिसेस सायली ना हे सांगायलाच विसरून गेलो की माझा उद्या बर्थडे आहे. आणि अर्जुन सायलीला बोलणार इतक्यातच अर्जुनला फोन आलेला असतो. तेव्हा आता सायली ब्लँकेट वगैरे ते त्याची घडी घालायला लागते, त्यानंतर बेड नीट करायला लागते. तोपर्यंत अर्जुन फोनवरती बोलतो आणि सायली बाहेर निघून गेलेली अर्जुनला माहितीच नसते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सायली मी हे सांगायला होतो की अर्जुन पाहतो तर सायली का तिथून बाहेर खालती गेलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो ओ नो, खालती जर मिसेस सायलीला विचारलं की माझा बड्डे केव्हा आहे तेव्हा त्यांना सांगताच नाही येणार आणि बायकोला नवऱ्याचा बड्डे माहीत नाही आहे म्हटल्यानंतर घरातली आता काय विचार करतील, मिसेस सायलीवरती संशय घेतील. तर इकडे आता सुमन अचानक खूपच हायपर झालेली असते. सुमन आता नागराजला मोठमोठ्याने ओरडून हाका मारायला लागते. तेव्हा आता नागराज येतो आणि कुठे आग लागली, आता काय झालं आहे विचारतो. तर आता सुमन म्हणते अहो भाऊजी त्यांच्या खोलीत नाही आहेत आणि फोन सुद्धा लागत नाही आहे. तेव्हा आता मग नागराज म्हणतो तो काय लहान आहे का, आता एवढा हायपर व्हायला काय झालं आहे. तर सुमन आता सांगायला लागते की तो दिवस जवळ आला आहे आणि या दिवसात आपल्याला भाऊजींची खूप काळजी घ्यायला लागेल. गेल्या वर्षी काय झालं होतं माहिती आहे ना. तेव्हा नागराजला आठवतं की अचानक आता रविराज स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सुमनच्या केलेल्या एका कामामुळे रविराजचा जीव वाचलेला असतो. तेव्हा आता नागराज म्हणतो की हो मला माहिती आहे की स्वतःवरती गन रोखली होती आणि स्वतःला संपवण्याचा विचार केला होता दादाने, परंतु तुझ्यामुळे तो वाचला होता. इतक्यात प्रिया आलेली असते. तेव्हा सुमन सांगत असते की या टायमिंगमध्ये भाऊजींची तब्येत आणि मनस्थिती सुद्धा खूपच नाजूक असते, आपल्याला त्यांना लवकरात लवकर शोधून घरी आणायला हवं आहे. तेव्हा आता प्रिया म्हणते नक्की झालंय काय. तर आता नागराज म्हणतो की काही नाही, दादा कुठेतरी गेला आहे, त्याला शोधावं लागेल आणि जर कायमचा निघून गेला असेल तर बरंच झालं. तेव्हा आता सुमन म्हणते काय. तर नागराज म्हणतो काय नाही, त्याला शोधावं लागेल, चल पटकन आता. तर प्रिया आता डोक्याला हात लावून म्हणते की आता यांचा काय नवीन फॅमिली इमोशनल ड्रामा सुरू झाला आहे काय माहिती. तर इकडे आता कल्पनाने आश्रमामध्ये जो अन्नपूर्णा ट्रस्टच्या नावाने दानधर्म करायचा असतो ते सर्व काही सामान मागवून घेतलेलं असतं. तर सायली विचारत असते की काय झालं, तर हे सामान कशाचं आहे. तेव्हा आता कल्पना सांगायला लागते की उद्याच्या दिवशी म्हणजे प्रतिमा आणि अर्जुनच्या नावाने पूर्णाची दरवर्षी आश्रमामध्ये अन्नपूर्णा ट्रस्टसाठी दान करतात, म्हणजे दरवर्षी ते दानधर्म करतात आणि
उद्याचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा विमलला कल्पना सांगायला लागते की विमल, तू सर्व काही तयारी करून ठेव, म्हणजे आपल्याला परत काही गडबड होणार नाही. तर आता विमल म्हणते, मला माहिती आहे ताई, आणि मी काय करते, पटकन माझ्या हातातली आहे ती कामं उरकते, मग आपण सर्व काही तयारी करूया. तेव्हा आता सायली म्हणते, परंतु उद्या काय आहे? तर आता कल्पना सांगायला लागते की अगं सायली, म्हणजे उद्याच्या दिवशी ना प्रतिमाच्या नावाने पुन्हा हे अभिषेक करायला गावी गेले आहेत. म्हणजे त्या ज्यावेळी दिवाळीमध्ये प्रतिमाच्या नाणं पूर्णाईला सापडलं होतं ना, तेव्हाच त्यांनी देवीला नवस केला होता आणि त्यासाठी ते नवस पूर्ण करण्यासाठी गेले आहेत. तेव्हा आता सायली म्हणते की हो. तर कल्पना सांगायला लागते की हो, कारण त्यांना असं वाटायला लागलं आहे की आता प्रतिमा जवळ आसपासच आहे आणि अभिषेक केल्यानंतर प्रतिमा लवकरात लवकर त्यांना भेटेल. तर आता सायली खुश होते आणि म्हणायला लागते, हो, मग मग पूर्णाजीचा हा नवस लवकरात लवकर नक्की पूर्ण होईल. तर आता कल्पना सायलीला म्हणायला लागते, हो सायली, मला माहिती आहे की आज रात्री तू सर्व काही तयारी करून ठेव, कारण उद्याच्याला काही गडबड होणार नाही. आणि अर्जुनचा वाढदिवस दरवर्षी आम्ही साजरा करतो ना, मग आता ह्या वेळेस तू साजरा कर. काय आहे ना की एकदा साहेब ऑफिसला गेले घराच्या बाहेर की ते पुन्हा काही आपल्या हाती सापडत नाहीत, म्हणून आपण रात्री 12लाच वाढदिवस साजरा करतो. तेव्हा आता सायली मनात म्हणायला लागते की अर्जुन सरांचा बर्थडे आहे आणि हे मला माहितीच नव्हतं. तर कल्पना म्हणते, मला नाही वाटत की अर्जुन ह्या वेळेस बाहेर जाईल, कारण तू असशील ना वाढदिवस साजरा करायला. तर आता सायली म्हणायला लागते की सरांचा वाढदिवस मला माहिती नव्हता, परंतु म्हणजे उद्या माझाही वाढदिवस असतो हेही सरांना माहितीच नसेल, कारण त्याच दिवशी मी मधुभाऊंना सापडले होते ना, आणि तेव्हापासून मधुभाऊ माझा वाढदिवस त्याच दिवशी साजरा करतात आणि उद्याच्याला अर्जुन सरांचा सुद्धा तोच वाढदिवसाची तारीख आहे. खरंच हा किती मोठा योगायोग आहे. तेव्हा आता सायलीला कल्पना म्हणते की लग्नानंतर पहिला अर्जुनचा वाढदिवस आहे, त्यामुळे तू काही ना काहीतरी प्लॅनिंग केलेच असेल ना, तू छान साजरा करशील आणि आपण थाटामाटात अर्जुनचा वाढदिवस साजरा करूया. तेव्हा आता कल्पना सायलीला सर्व काही सांगत असताना विमल म्हणते, सायली ताई, तुम्ही काहीतरी ठरवलंच असेल ना, की म्हणजे फुलांची डेकोरेशन करायची आहे घराला की फुग्यांची? तेव्हा आता विमलला कल्पना म्हणते, विमल, मी सायलीला सर्व काही आधीच सांगितलं आहे, त्यामुळे तू जास्त काळजी करू नकोस. त्यानंतर सायली आणि विमल दोघी आता ते आणलेले बॉक्सेस आतमध्ये ठेवायला लागतात आणि कल्पना सुद्धा त्यांना मदत करते. तर इकडे आता रविराज यांनी गुलाबाची रोपं मागून घेतलेली असतात प्रतिमाच्या नावाने लावण्यासाठी. तेव्हा आता सुमन, नागराज आणि प्रिया सुद्धा तिथे आलेले असतात. सुमन म्हणते, अहो आजी, तुम्ही इथे आहात, आम्ही घरभर शोधलं. तेव्हा आता नागराज म्हणतो, दादा, अरे तू घरात दिसला नाही, तोंडचं पाणी पळालं होतं, मला ना काळजी वाटते रे, तो दिवस जवळ यायला लागला की. तेव्हा आता रविराज नागराजला म्हणतो, नागराज, तू काळजी करू नकोस, कारण मी आता कोणतंही वेडवाकडं पाऊल अजिबात उचलणार नाही, कारण मी आयुष्यभर प्रतिमाची वाट पाहत राहणार आहे. तेव्हा आता प्रिया म्हणते, परत ते झालं, या किल्लेदाराचं नाटकं सुरूच झाली. तेव्हा आता प्रिया बाबा म्हणते. तर आता रविराज म्हणतो, तन्वी, आपण संध्याकाळीच ही रोपं प्रतिमाच्या नावाने लावायची आहेत, त्यामुळे तू तयार राहा. तेव्हा आता रविराजला मनातल्या मनात प्रिया शिव्या घालायला लागते आणि म्हणते, हा किल्लेदार काही डोक्यावर पडला आहे का? आता काय ही गुलाबाची रोपं त्या बाईच्या नावाने लावली म्हणजे काय ती बाई आता त्यातून बाहेर येणार आहे का? याचं ना काय चाललेलं असतं काहीच कळत नाही. तर इकडे आता अर्जुन सायलीला शोधत असतो. अर्जुन विमलकडे येतो आणि विचारायला लागतो, सायली आणि मम्मा कुठे आहेत? तेव्हा आता विमल सांगते की बाहेर गेले आहेत. तर अर्जुन हायपर होतो आणि मग तो दोघीही एकदम गेले आहेत का? तेव्हा आता विमल म्हणते, नाही, म्हणजे कल्पना वहिनी देवळात गेले आहेत, सायली वहिनी बाजार करण्यासाठी मार्केटमध्ये गेले आहेत, अर्जुन दादा, अश्विन दादा आहेत ना, ते दवाखान्यात गेले आहेत. त्यानंतर पूर्णाजी आणि सर आहेत ना, ते गावी गेले आहेत, म्हणजे सर पूर्णाजीला सोडायला गेले आहेत. आणि आजच्या ठळक बातम्या संपल्या. यावर आता अर्जुन म्हणतो, व्हेरी फनी. त्यानंतर अर्जुन परत एकदा विचार करायला लागतो आणि अर्जुन परत येतो विमलकडे आणि म्हणायला लागतो की मला एक सांग, मम्मा आणि सायलीमध्ये असं काही बोलणं झालं होतं का ज्यामुळे मम्मा शॉक झाले असेल? म्हणजे सायलीला ती गोष्ट माहितीच नाही आहे, अशी कुठली गोष्ट मम्माने सायलीला विचारली होती का? तेव्हा विमल म्हणते की नाही, असं काहीच झालेलं नव्हतं. आणि अर्जुन दादा, आपल्या घरातील सर्व बटणं ठीकठाक आहेत, त्यामुळे वहिनीला कशाला शॉक बसेल? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तसं नाही, मी हे विचारतोय की शॉक म्हणजे अर्जुनला सांगताच येत नसतं. त्यानंतर अर्जुन तो म्हणजे धक्का, असं काही झालं होतं का? तेव्हा आता विमल म्हणते, नाही दादा, असं काहीच झालेलं नव्हतं. अर्जुन म्हणतो की विमल, मला एक सांग, खरंच तू नीट आठव, म्हणजे मम्मा इथे होती, सायलीवरून खाली आली, त्यानंतर त्या दोघींमध्ये काहीतरी बोलणं झालं, तेव्हा मम्मा अपसेट झाली, म्हणजे तिला वाईट वाटलं आणि सायलीला सुद्धा काही माहिती नव्हतं त्याबाबत, किंवा सायली घाबरली, असं काही झालं होतं का? तेव्हा आता विमल विचार करायला लागलेले असते.
कारण अर्जुनला असं वाटत असतं की सायलीला माहितीच नाही आहे की अर्जुनचा बर्थडे आहे आणि ही जर गोष्ट घरातील सर्वांना समजली तर घरातील सर्वजण काय विचार करतील, यामुळे अर्जुन खूपच घाबरून गेलेला असतो. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की कविताताई म्हणजेच प्रतिभाला कुसुम म्हणत असते की तुम्ही कुठे जात आहात का, म्हणजे सायली येते, आज सायलीचा वाढदिवस आहे ना, आपण सर्वच जण मिळून साजरा करूयात ना. तेव्हा इतक्यात सायली आलेली असते आणि प्रतिमा बाहेर चाललेली असते. त्याचवेळी सायली पैसे मोजत इकडे कुसुमच्या घराकडे येत असते. अचानकपणे सायलीच्या हातून काही पैसे खाली पडतात आणि ते नेमके प्रतिमाच्या पायात येऊन पडलेले असतात. तेव्हा आता सायली प्रतिमाच्या पायाला हात लावते. सायली खरं तर पैसे उचलत असते, परंतु प्रतिमाला असं वाटतं की चुकून सायली पाया पडत आहे आणि प्रतिमा नकळतपणे सायलीला आशीर्वाद देऊन